आणि आज आपण भेटणार आहोत त्या आवाजाच्या खऱ्या चेहऱ्याला. हो, तुम्ही ओळखलत, अगदी बरोबर आहे. मी बोलतेय सावली मेहेंदळे यांच्याबद्दल. आजच्या पॉडकास्टमध्ये मी सावली मेहेंदळे यांचं स्वागत करते. खूप खूप स्वागत आहे सावली तुमचं. सावली, कसं वाटतंय? इतकी वर्ष दुसऱ्या कुणाचा तरी आवाज बनून राहिलात आणि आता अचानक लोकांसमोर आलात. काय वाटतं, काय फिलिंग आहे? खरं तर मला अजूनही हे पचवायला कठीण जातंय. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला जसं होतं की पंख पसरून कसं उडायचं हे कळत नाही. तो त्यावेळी जसा गोंधळतो ना, तशीच माझी काहीशी अवस्था आहे. आता तुम्ही दिलेल्या पक्षाचं उदाहरण घेतलं तर आधी तुम्ही ज्या पिंजऱ्यात राहत होता तिथे सुरक्षित होता आणि आता जेव्हा मोकळं आकाश मिळालंय तर गोंधळ उडालाय का? पिंजरा कसाही असला तरी त्यात कोणाला राहायला आवडेल. आणि मोकळ्या आकाशात आव्हानं असतात, पण ते आव्हानं पेलण्याचं बळ मला सारंग सरांनी दिलं. आज मी तुमच्या समोर आहे ते माझ्या सारंग सरांमुळे, माझ्या वडिलांसारख्या जगन्नाथजींमुळे, माझ्या सासऱ्यांमुळे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबामुळे. सावली, मला तुझ्या गाण्याचा हा प्रवास सगळा कसा झालाय त्याविषयी सांगशील? तुम्ही सगळ्यांनीच कार्यक्रमात पाहिलेत, पण तरी मी पूर्ण प्रवास थोडक्यात सांगते. शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते. तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाहीये. माझ्याकडे गहाण ठेवलायस तू, गहाण.